एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तर आज आपण ओल्या काजूची चमचमीत आणि झणझणीत काजू रस्सा भाजी बघणार आहोत. तर इथे आपल्याला 250 ग्रॅम काजू घ्यायचे. आता हे काजू आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे, म्हणजे याचे टरफल काढून घ्यायचे. पण आता हे काही लगेच निघणार नाही, याच्यामध्ये गरम पाणी घालायचे. तर 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला हे काजू गरम पाण्यामध्ये असंच भिजत ठेवायचे, म्हणजे याचे साल पण व्यवस्थित निघले जातात. तर आता 15-20 मिनिटांनी बघूया. तर आता साल पण मोकळे व्हायला लागले, तर तुम्ही पाहू शकता किती पटकन निघतात. तर कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते म्हणजे हापूस आंबे आणि हे ओले काजू. तर कोकणात गेला का ह्या गोष्टींची तर आवर्जून आठवण होते आपल्याला. तर आता सगळे ओले काजू आपण इथे सोलून घेऊया. तर ही भाजी एकदम चविष्ट होते आणि हे काजू असे खायला सुद्धा एकदम भारी लागतात. इथे आता आपले सगळे काजू सोलून झालेत. तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असे काजूचे टरफल पण व्यवस्थित निघाले, एकदम स्वच्छ झालेत. आता आपल्याला मसाल्याची तयारी करायची. तर मसाल्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण पाकळ्या, थोडंसं आलं आणि ओलं खोबरं घ्यायचं आहे. तर मालवण म्हटलं की तिथे ओल्या खोबऱ्याचा वापर सर्रास केला जातो. तर इथे आता आपल्याला कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. तर कांदा परतताना जास्त पण नाही, फक्त लालसर होईपर्यंतच आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. तर भाजीची खरी गंमत ती मसाल्यामध्ये असते. तो व्यवस्थित परतला गेला ना तर भाजीची चव पण दुप्पट होते. आता अशा पद्धतीने कांद्याचा रंग झाला की यामध्ये आता टोमॅटो घालायचे आणि टोमॅटो पण छान असे मऊ शिजवून घ्यायचे. आता यामध्ये लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि इथे काही मी 2-3 काजू घेतलेत, ते छान असे परतून घ्यायचे. आता यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि 1 मिनिटासाठीच फक्त आता हे परतून घ्यायचे आपल्याला. तर बघा आता इथे छान असं परतले गेलेत मसाले सगळे. आता आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचंय. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायचे. तर आता पाण्याची गरज वाटत नाही, जर वाटली तर थोडंसं पाणी घालायचे आणि वाटण तयार करायचे. तर वाटण एकदम बारीक वाटायचे, म्हणजे पेस्ट तयार करायची. यामध्ये ओलं खोबरं, आणि लक्षात ठेवा ओलं खोबरं आपल्याला मसाल्यात भाजायचं नाही, ते तसंच्या तसंच वाटायचं आहे. आता कढईमध्ये आपल्याला इथे तेल घालायचं आहे. तेल जरा जास्तीचं घालायचं आहे. आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आता मसाला काढून घ्यायचा आहे आणि मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. तर वाटण खमंग असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये काही मसाले घालायचे. तर माझ्याकडे मालवणी मसाला होता, तो 2 चमचा घालते. थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद पावडर, बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे मसाले पुन्हा छान असं मिक्स करायचे. आता तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. आता मसाले पण चांगला परतले. आता यामध्ये सोलून ठेवलेले काजू ते घालून घ्यायचे आणि पुन्हा काजू आणि मसाले छान परतून घ्यायचे. आता काजू पण परतलेत. आता इथे पाणी घालायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून तो मसालासुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे काजू शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 7 ते 8 मिनिटामध्ये हे काजू शिजले जातात. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे, मिक्स करायचं आहे. तर आता इथे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 3-4 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे.
जे व्यवस्थित भाजी शिजली जाईल. तर छान उकळी आली आहे. तर बघा तरी पण आली आहे. आता मस्त वरून कोथिंबीर घालायची. एकदा मिक्स करायचे. आता गॅस बंद करूया. तर तयार झाली आपली ओल्या काजूची मालवणी पद्धतीची झणझणीत आणि चमचमीत काजू रस्सा भाजी. तर खूप चविष्ट ही भाजी तयार झाली आणि अगदी कमी साहित्यात होणारी भाजी. आणि जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर घरगुती एखादा मसाला असला तो वापरला तरीसुद्धा चालेल. तर खूप भन्नाट ही मालवणी भाजी म्हणजेच काजूची भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि ही काजूची भाजी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.